निरंतरी तुझे महाद्वारी चित्त निरंतरी तुझे महाद्वारी चित्त निरंतरी तुझे महाद्वारी चित्त निरंतरी तुझे महाद्वारी अखंड पंढारी अखंड पंढारी अखंड पंढारी अखंड धमा तर नमस्कार मित्रांनो, काय म्हणता? कोकण व्लॉग्स ऑफ वेद या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत मी वेद दामले आपल्या मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, आत्ता आपण बघलो की आपण गेलो रामेश्वर मंदिराकडे आणि आज ते जत्रा असा धायकालो हा. तर त्यासाठी सगळी दुकानं वगैरे अशी इली आहेत थंय. तर आता दुकानवाले आता लावतात सगळे आपली दुकानं वगैरे थंय, सगळं सेटअप वगैरे करतात थंय. तर आत्ता काय एवढी शोभा नाही. आता आपण जातो देवळात आता रात्री. तर आत्ता एकदम खरी शोभा, लायटिंग वगैरे मस्त केल्याने आता आपण सगळं बघतलो. ह्या सगळं बघूसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नको. एकदम मजा असतली, ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, मग काही गोष्ट सांगावीशी वाटतात का की आपण गेल्या वर्षी पहिलं जो व्हिडिओ अपलोड केलेला आपल्या चॅनलवरती तो ह्याच धायकेल्याचा होतो, रामेश्वराचो. तर तो तुम्ही बघलाच असतालाच. तर आज आपण तोच व्हिडिओ पुन्हा एकदा अपलोड करूसाठी घेऊन येलो यंदा 24-25 सालात. तर माका एवढा आनंद होता की त्यावेळेस 0 सबस्क्रायबर होते आणि आता 202 सबस्क्रायबर झाले आहेत. श्रीदेव रामेश्वराच्या कृपेने सगळा चांगला असोच सपोर्ट करत राहा आणि आपल्या चॅनलचे लवकरात लवकर मित्रांनो 1K सबस्क्रायबर करा. तर एका वर्षात आपण 200 सबस्क्रायबर मिळवलं, माका आनंद होता. असोच सपोर्ट. तर असं सपोर्ट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नको. तुमका खूप म्हणजे खूप मजा येतली या. आणि तुमका हे व्हिडिओ कसं वाटलो हे म्हाका तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर मी तुमका पूर्ण ज्या धायकाल्याची मजा असता कोकणातली ती या व्हिडिओमध्ये दाखवतो. पूर्ण प्रयत्न केला आहे. व्हिडिओ थोडंसं मोठं आहे पण पूर्ण बघा. माका खात्री आहे की तुमका नक्की व्हिडिओ आवडत आणि तुमका कसं वाटलो हे म्हाका कमेंट करून नक्की सांगा आणि एन्जॉय करा. धन्यवाद. तर मित्रांनो, हे आमचे त्रिंबक गावाचे देवांची तरंगस्वारी म्हणजेच आपण जाळासुरीच्या व्हिडिओमध्ये बघलाच असतेलास हे देवत. तर आता देव बाहेर पडलेत. सातेरीच्या देवळाकडून रामेश्वराच्या देवळाकडे देव जातले. ज्या देवळात धायकालो असतात त्या देवळात देव जातात आणि थांबतात. तर आता हे आमचे पाचही देवत श्रीदेव रामेश्वर, श्रीदेवी सातेरी आई, श्रीदेवी पावणा आई, श्रीदेवी विठ्ठाई आई आणि श्रीदेव आकारी ब्राह्मण. तर असे पाचही देवत. तर आता देव बाहेर पडले आहेत. तर आता आपण बघूया. तर चला.
मित्रांनो, मी मागे तुमका सांगलेलं आहे देवळात जाताना की देवळाक शोभा ही रात्रीचीच असता, आपण संध्याकाळी फक्त दुकानं येतात की नाही आता बघूक गेलेलो. पण आता बघा देवळात काय लायटिंग केल्यानी मस्त एकदम. तर मित्रांनो, तुमका सांगलेलं आहे मी की देवळाक शोभा रात्रीचीच असता. तर बघा एकदम मस्त झगमगाट लायटिंग केल्यानी एकदम मन प्रसन्न होता बघून. तर वर्षात एकच दिवस हो उत्सव असल्यामुळे खूप गर्दी असता. आणि मित्रांनो, आता आपण जाऊया जरा दुकानं फिरू. तरी बघा इकडे जिलबी मिठाई यांची दुकानं असत. आणि धायकाला खाजा खाल्लाच नाही तर धायकाला गेल्याचा काही एक उपयोग नाही. आणि आपण नातेवाईकांका खर्ची पुढे जाऊची असता. तर हे बघा अक्षय दादा म्हणजेच पिंटू दादा आपलंच माणूस हा. तर त्याचा खेळण्यांचं वगैरे दुकान तो घेऊन येलो. आणि आता मित्रांनो हे गर्दी झाली भयंकर. तर अजून बरीच दुकानं असत. तर आता पाठच्या बाजूक आकाशकंदील उडत असतले ते आपण दाखवूया. आणि आता रात्री असतो धैकालो म्हणजे दशावतारी नाटक. तर आपल्या काय पूर्ण नाटक दाखवू नाही गावाचा, कारण एक 4-5 तासाचा पूर्ण नाटक असता. मग आपण आत्ता 2-3 छोटेसे युद्धाचे वगैरे क्लिप दाखवतलो या व्हिडिओत. आणि बाकीचे ते पार्ट करून आपण अपलोड करतलो. तर नाटकाचे आपण पार्ट करून अपलोड करतलो. तर ते बघूसाठी पण आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर हे बघा आकाशकंदील सोडलेले आहेत ते किती वर ताकद गेले आहेत. हे ते बघा ते 2 आहेत ते अजून सोडतात. तर बघा मस्त एकदम हा. तर आता आपण वाईट जाऊन बघूया दशावतारांचा कितपत काय झाला. कारण मित्रांनो, मी तुमका जसं मागाशी सांगलं आहे तसा पूर्ण दशावतारी नाटक आपण नाही दाखवू शकत. पण दैकारो जो असतो कोकणातलो तो पूर्णपणे व्हिडिओ दाखवतो प्रयत्न केलेलो आम्ही. बाकीचे सगळे जे गमती जमती असतात मजा असतात
कारण कसं होतं मुंबईवाल्यांका काय काय जणांका येऊक शक्य वगैरे होत नाही. तुम्ही घर बसल्या ही मजा कोकणातली मजा हे बघू शकतास. आणि मित्रांनो अशी मजा तुमका मुंबईत खंय गावणार नाही, मी तुमका गॅरंटीन सांगतोय. मुंबईत म्हणण्यापेक्षा शहरात खंय गावणार नाही तुमका ही मजा. तर त्यामुळे तुमका कोकणातच येवचा लागतला. एकदम मजा म्हणजे एकदम मजा. आणि कोकणातली भाषा म्हणजे मालवणी एवढी सुंदर आहे, त्यामुळे मस्तच आम्ही सांगायच शकत नाही तुमका याच्या पुढे. तर चला आता आपण कालच्या वडे तर मित्रांनो हे बघा, या दशावतारातले कलाकार आपले खास काका, एकदम खास काका गुरु मिस्त्री. तर हे आता विष्णूचं रोल करतात. पण मित्रांनो कोकणातली माणसं कशी साधी भोळी असतात बघा. तेवढं विष्णूचं रोल करून पण या बारक्या बारक्या पोरग्यांकडे खेळतात. पुढे त्यांची एंट्री आहे तरी. तर बघा एकदम मजा. तर चला आता आपण दशावताराचा एक क्लिप बघूया आणि आपली व्हिडिओची एंड करूया. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ह्यो व्हिडिओ तुमका कसो वाटलो आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच सपोर्ट करत राहा. धन्यवाद.